brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे, पण त्या हिवाळी अधिवेशनामध्ये जमीन घोटाळ्यांचे प्रकार जे आहेत त्याच्यावरून खरं तर विरोधक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. अर्थात राष्ट्रवादी अमिडियाच्या मुद्द्यावरून शांत आहे, पण आज शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक शेतकरी आहेत मारुती माने यांच्या सोबत येऊन मोहोळ पंढरपूर रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीच्या मोबदल्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे. आपण ते सगळं प्रकरण काय आहे ते त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. ताई, आपलं स्वागत आहे. बेसिकली हे प्रकरण काय आहे? पंढरपूर मोहोळ पालखी महामार्ग क्रमांक 965 या महामार्गाचं नोटिफिकेशन निघालं होतं की 59 किलोमीटरचा मार्ग बनवायचा आहे. या 59 किलोमीटरचा जो काही मार्ग बनवायचा आहे त्याच्यातला जो मार्ग आहे त्या मार्ग मोहोळ तालुक्यामध्ये पेन्नूर नावाचं गाव येतं. त्या पेन्नूर गावातून हा रस्ता जातो. या पेन्नूरमधून साधारणतः 2-2.5 पण नसेल, कदाचित 2-2.25 किलोमीटरचा रस्ता असेल. आणि या रस्त्यामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्याचा आम्ही मॅप वगैरे दाखवला, तर त्याच्या त्या गट नंबरमध्ये ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना नुकसान भरपाई द्यावी, तो शासन आदेश आहे. आणि त्या नुकसान भरपाईनुसार त्यांना ती किंमत मिळणं पण जरुरी आहे. मात्र एकाच व्यक्तीला तब्बल 5 ते 6 वेळा नुकसान भरपाई मिळते. एकाच व्यक्तीला. आणि ही व्यक्ती कोण आहे? याच्यामध्ये चरण चौरे नावाची एक व्यक्ती आहे. हे चरण चौरे कोण? तर चरण चौरेची जमीन किती मुळात? तर चरण चौरेची 3 गुंठे जागा आहे. केवळ 3 गुंठे जागामध्ये त्यांनी किती वेळा मोबदला घेतला? 3 गुंठे जागेमध्ये त्याचा 5 ते 6 वेळा मोबदला आहे. विशेष 3 गुंठे जागेमध्ये पठ्ठ्याने जवळपास 427 झाडं लावलेली आहेत, म्हणजे 427 झाडं दाखवली. या 3 गुंठे जागेमध्येच त्याने त्याचं बांधकाम दाखवलं. आधी झाडं दाखवली, मग बांधकाम दाखवलं. आधी प्लेनच मावेजा घेतला, त्याच्यानंतर पाईपलाईन दाखवली. विशेष या पाईपलाईनच्या संबंधाने मारुती सुखदेव माने यांनी माहिती अधिकाराखाली एक अर्ज केला की बाबा याच्यात पाईपलाईन किती गेली आहे त्यांची ते आम्हाला सांगा, कुणाकुणाचं किती क्षेत्र पाईपलाईनचं गेलंय. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने जी माहिती दिली ती धक्कादायक होती की मुळात त्या गावात जो रस्ता गेलेला आहे त्याच्या खाली पाईपलाईनचं कुठली लाईनच नाहीये. विदाऊट पाईपलाईन पैसे उचलले. विदाऊट पाईपलाईन पैसे उचलले. किती उचलले? तर ते 9,38,00,000 रुपये उचलले. 9,38,00,000 रुपये. याच्यामध्ये जो प्रांत आहे ज्यांनी 2 वर्ष पैसे वाटलेले आहेत आणि ज्यांनी 2-3 निवाडे दिलेले आहेत. निवाडे म्हणजे काय आहे की हे SR नंबर असतात, ज्याला आपण सोशल रिहॅबिलिटेशन म्हणतो, की सामाजिक पुनर्वसन केलं जातं ज्यांच्या जमिनी जातात, जे प्रकल्पग्रस्त असतात ते. तर असे रिहॅबिलिटेशन जे केलेले होते, मी आपल्याला सहज एक अंदाज यावा म्हणून सांगायचा प्रयत्न करते की रमेश माने नावाचा माणूस आहे ज्याची जमीन संपादन केली आहे, 402चा गट नंबर आहे. त्याने किती वेळा आणि कशा कशाने पैसे घ्यावे? आधी प्लेन पैसे घेतले जमीन गेली म्हणून. त्याची 10 गुंठे जमीन आहे. नंतर त्याने बांधकामच दाखवलं, बांधकामावर 52 लाख रुपये उचलले. मग पुन्हा अजून एकदा बांधकाम दाखवलं. पहिलं बांधकाम डिमॉलिश, दुसरं बांधकाम दाखवलंय. मग पुन्हा त्याच्यात 27,33,000 उचलले. पुन्हा वनझाडं दाखवली. आता बांधकाम नाही, आता फक्त वनझाडं. आता वनझाडांचे वेगळे पैसे 4,67,000. मग पुन्हा फळझाडं दाखवली आहेत. मग फळझाडाचे किती? तर 2,29,000. मग पुन्हा पाईपलाईन दाखवली 2,24,000. हे एका वर्षात. आता हे जर बघितलं तर अशा पद्धतीने किती वेळा काढलं गेलं, अशा पद्धतीने किती वेळा निवाडा केला गेला, तर अशा पद्धतीने निवाडे हे साधारणतः जवळपास, दादा तो निवाड्यांचा कागद द्या, लिस्ट द्या ती निवाड्यांच्या तारखांची. इथे आहे, वरच आहे. हा तेच दादा, हा निवाड्यांचा कागद आहे. बघा हा किती वेळा. म्हणजे निवाडा म्हणजे काय असतं की नुकसान भरपाई जी दिली जाते ते एकदा त्याची यादी झाली की त्याचं जाहीर प्रकटन होतं. त्या प्रकटनला निवाडा असं म्हणतात, SR नंबर म्हणतात. आता आपण असं गृहीत धरू की बाबा एकदा एक प्रकटन झालं आणि काही लोकांची नावं राहिली म्हणून आपण शुद्धीपत्रक काढतो. तर मी शुद्धीपत्रक समजू शकते, पण किती वेळा शुद्धीपत्रक निघावं? 14 वेळा. 14 वेळा शुद्धीपत्रक निघालं. 14 वेळा निवाडा आहे. त्याच्याकडे तारखा आहेत, आकडे आहेत, आणि त्याच्या समोरचे आकडे बघा. SR म्हणजे सोशल रिहॅबिलिटेशन. SR क्रमांक 6/2018 45 कोटी.
आकडे चक्रावणारे आहेत. 45,25,24,155. मग SR नंबर 33/2019 पुढच्या वर्षी लगेचच 44,08,96,085. मग SR क्रमांक 3/2021 37,43,63,528. असे किती, म्हणजे मी वाचून वाचून थकून जाईल. आणि व्यक्ती तीच व्यक्ती पुन्हा 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 ठराविक व्यक्ती आहेत, ठराविक नावं आहेत. ज्या ठराविक व्यक्ती आणि ठराविक नावं आहेत, मी त्यांचे जरा फोटोज आपल्याला दाखवले पाहिजेत. चौरे आणि लक्ष्मण माने फोटो दाखवा. हे कोण आहेत? हे चरण चौरे आहे. या माणसाचं 3 गुंठ्याचं क्षेत्र गेलंय. 3 गुंठे फक्त. 3 गुंठ्यावर 8 ते 10 कोटी रुपये. 3 गुंठे जमीन यांची गेली, त्याच्याबद्दल त्यांना 10 कोटी रुपये मिळाले साधारण. एक मिनिट. आता ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी पहिल्यांदा प्लेन जमिनीवर दाखवलं, मग बांधकाम दाखवलं, मग फळझाडं दाखवली, मग वनझाडं दाखवली, मग पाईपलाईन दाखवली. म्हणजे पिपली लाईव्ह सारखा कार्यक्रम आहे हा. मग त्याच्यानंतर पत्नी, मग नावाची फोड, मग पुढच्या वर्षी नवीन प्रांताधिकारी आला की नवीन प्रकरण दाखल करायचं, नवीन प्रांत आला की नवीन प्रकरण दाखल करायचं. सचिन ढोले नावाचे प्रांताधिकारी होते, जे 2 वर्ष होते. सचिन ढोलेंच्या काळात ज्या आकडे गेले ते सगळ्यात जास्त आकडे गेले. या सचिन ढोलेंच्या संबंधाने वारंवार सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या. विशेष हा फोटो जो मी दाखवते, आपण म्हणाल की हा असाच गर्दीत काढलेला फोटो आहे, फोटो कुणाचे कुणासोबत निघू शकतात, मी समजूच शकते. पण हा असा नाहीये. ही व्यक्ती एकनाथ शिंदे साहेबांची जिल्हा प्रमुख व्यक्ती आहे. एकनाथ शिंदेच्या जिल्हा प्रमुखानं 3 गुंठे जागेवरती 9 कोटी रुपये उचलले. आता ह्या सगळ्या आकड्यांमध्ये, ह्या सगळ्या पैशांमध्ये जर नीट बघितलं आपण, हे जर सगळे पैसे बघितले, हे माने आहेत. मला चौरेंचं द्या तुम्ही रेकॉर्ड. हा, चौरेंचं रेकॉर्ड द्या. तर या व्यक्तीला, म्हणजे दरवेळेला जे आपल्याकडे एक नरेटिव्ह केलं जातं, काय हो तुम्ही महाविकास आघाडीचे लोक पैसेच काढत नाहीत, बघा महायुतीचे नेते पैसे किती देतात, महायुतीचे नेते कसे पैसे देतात, पाण्यासारखा पैसा आहे कार्यकर्त्यांना. पैसा कुठला देतायत? खिशातला देता, कष्टाचा देता. कार्यकर्त्यांच्या सशक्तीकरणासाठी योजना काढायची आणि योजनेचा सगळा निधी अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचे खिसे भरायचे. जर हे चालत असेल तर पैसे एकूण किती गेले? हा, चरण चौरेने आतापर्यंत उचललेले पैसे, फळझाडावरचे 84 लाख रुपये उचललेले होते. पण एवढ्या गटात आहे का जमीन त्याची? कुठे आहे? हे 10 गुंठेची जमीन. 5 गुंठे जागा गेली. आता थोडं थांबा. 5 गुंठे जागा गेली. 84 लाख एकदा उचललेले आहेत. त्याच्यानंतर 15,80,000 उचललेत. मग 51,66,000 उचललेत. मग 28,32,000 उचललेत. असे 1,79,00,000 रुपये झाले. मग बांधकामही केलंय. बांधकाम पुन्हा पत्नीच्या नावावर दाखवले बघा. रजनी चौरे हे वेगळंच आहे. हा, हे वेगळं आहे. हे 1,69,00,000. काय म्हणजे काय आकडे आहेत हे राऊत तांबोळी. हे बांधकाम, हे नसलेली बांधकाम आहेत. याचे फोटो आहेत आपल्याकडे. बांधकामच नाही तिथे. म्हणजे फोटो आहेत आपल्याकडे. रंजनी प्रकाश चौरे यांचं बांधकाम नाहीये. 10% गेले. 10% त्यांनी दिलंय, तो एवढा मोठा दिलाय. आणि मला एक गोष्ट सांगा, आता दुसरा फोटो जो तुम्ही दाखवत होता तो कोण आहे? हे आहे रमेश माने. आता हा पण असाच काढलेला फोटो नाही. मी रमेश मानेचे जर आपल्याला जर फोटो दाखवले, खरं म्हणजे आम्हाला घाईघाईमध्ये आपल्याला याचा झेरॉक्स आम्हाला काढता आल्या नाही, कारण नागपूरमध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे. पण मी आपल्याला याच्यातली एक गोष्ट मजेशीर दाखवली पाहिजे की हा जो व्यक्ती आहे, जो रमेश माने नावाचा, या रमेश मानेचं हे फार विशेष आहे की रमेश माने हा भाजपचा अत्यंत महत्वाचा पदाधिकारी आहे. याच्यातलं मी जरा गाणं बंद करते, ठीक आहे. रमेश माने, मला एक गोष्ट सांगा, आता हे जर पैसे उचलले तर मग हे अधिकारी असतील ना त्या वेळेला, तर त्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने त्यांना पैसे कसे काय मंजूर केले, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा उरतो ना त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली.
अधिकाऱ्यांनी पैसे कसे मंजूर केले, म्हणून आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांची यादी करून त्याचं अपील तयार करून माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र दाखवा. मुख्यमंत्र्यांना याच्यात पत्र लिहिलं गेलं की मुख्यमंत्र्यांनी सांगावं की बाबा याच्यामध्ये हे अशा पद्धतीने पैसे गेलेले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. ती गोष्ट त्यांनी तपासूनच बघितली नाही. ज्या मानेबद्दल मी बोलत आहे ती ही माने नावाची व्यक्ती. पंतप्रधानांच्या सोबत फोटो आहे त्याचा. बरं, हा एक फोटो आहे का पंतप्रधानांच्या सोबत? तुम्ही म्हणाल गर्दीत काढलाय का फोटो? नाही, असं नाहीये. तर त्याचा फोटो म्हणजे हा महत्वाचा भाजपचा अत्यंत महत्वाचा पदाधिकारी आहे जो सोलापूरचं काम. हे बघा, एअरपोर्टवर मोदी साहेबांना रिसीव्ह करायला हा माणूस आहे. म्हणजे याची कपॅसिटी काय असेल? म्हणजे हा साधारण कार्यकर्ता नाहीये. हा कार्यकर्ता जर साधारण असता तर याची इतकी ऐपत नसती की हा मोदी साहेबांना रिसीव्ह करायला हेलिपॅडवर पोहोचेल आणि थेट मोदी साहेबांच्या जवळ जाऊन पोहोचेल. जर यांचं हे एकूण जर बघितलं, हे सगळं जर राजकारण बघितलं तर हे चक्रावून टाकणारं आहे. हे आकडे चक्रावून टाकणारे आहेत. आणि आम्ही या संबंधाने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना, राज्यपालांना, एवढ्या लोकांना लिहिलं की अरे या अधिकाऱ्यांची चौकशी करा. आकडे दिले, ही सगळी कागदपत्र दिली. या सगळ्या कागदपत्रात एकही कागदपत्र फेक नाहीत. हे सगळे माहिती अधिकाराच्या खाली काढलेली सगळी कागद आहेत. मात्र याचा कॉग्निझन्स मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही. उलट मध्ये वेगवेगळी माणसं आली, आपण बसूया का म्हणाली, परंतु या प्रकरणाचा छडा लावण्यात त्यांचा इंटरेस्ट नाही. मग आमच्या मनात शंका निर्माण होते की काय मुख्यमंत्री किंवा संबंधित खात्याचे मंत्री यांना याची कल्पना होती का? त्यांनी हे सगळं संगनमताने झालंय का? जर हे संगनमताने झालं नाही तर ज्या अधिकाऱ्यांची यादी मी पूर्ण नावं वाचली त्या अधिकाऱ्यांनी ही संघटित गुन्हेगारी केली. किती अधिकारी आहेत? हे साधारणतः 19 लोक आहेत ज्यांची यादी मी वाचली आहे. पूर्ण 19 लोकांची यादी आम्ही वाचली. त्या 19 लोकांच्या मध्ये ज्या ज्या लोकांची नावं आहेत त्या प्रत्येकाला, मग आम्ही जेव्हा मुख्यमंत्री ऐकत नाहीत असं वाटलं तेव्हा आम्ही याच्यामध्ये काय म्हणता येईल, आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात आमची मांडणी केली की बाबा माननीय कोर्टाने तरी ऐकावं की कशा पद्धतीने इथे हे सगळा गफला चालू आहे. गंभीर गोष्ट काय आहे की विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाहीये. गंभीर गोष्ट ही आहे की संख्याबळ इतकं जास्त आहे भाजपकडे की त्या संख्याबळाच्या आधारावर महत्वाच्या मुद्द्यांवर ते चर्चा होऊ देत नाहीत, गदारोळ करतात. त्यांनी चर्चा नाही घडवून आणली तर सामान्य शेतकरी त्यांच्यापर्यंत पत्रव्यवहार करतो, ते ऐकत नाहीत. मग आम्हाला कोर्टाचं दार ठोठवावं लागतं. ही अधिकाऱ्यांची यादी जी मुख्यमंत्र्यांकडे दिली होती, यामध्ये अधिकारी हे सगळे कोण आहेत? प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण. पण आता हे सगळे प्राधिकरण मी वाचणार नाही, पण SV पाटील कार्यकारी अभियंता, नदाफ KN उपविभागीय अभियंता, DU नगरकर उपविभागीय अधिकारी, RD माने शाखा अभियंता, आसिफ शेख शाखा अभियंता, सगळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूरचे आहेत. SP कोळी शाखा अभियंता सांगोला, CH कोळी शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगोला, PS हरिसंगम शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, VV गायधनकर शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर, YY चौधरी सहाय्यक कार्यकारी अभियंता प्राधिकरण सोलापूर, MS हरीश शाखा अभियंता प्राधिकरण सोलापूर, गगनगिरी गोसावी प्रतिनिधी प्रकल्प संचालक, त्याच्यानंतर AK पांडे टीम लीडर लॉ इन इंजिनिअरिंग, विनोद कावलकर अभियंता लॉ इन इंजिनिअरिंग, SS जाधव मंडल अधिकारी पेन्नूर, आर्यन पांढरे ग्राम महसूल अधिकारी. म्हणजे ही जर अधिकारी नीट वाचले आपण हायरार्की तर टॉप टू बॉटम सगळे अधिकारी यात येतात. ह्या सगळ्यांनी जर मिळून केलं असेल तर हे कसं शक्य आहे की हे बावनकुळे साहेबांना माहीत नाही? बावनकुळे साहेबांनी सभागृहाच्या पटलावर सांगावं की मला याची कल्पना नाही. मग मी बावनकुळे साहेबांना याची कागद द्यायला तयार आहे की तुमच्या दालनात तुमची रिसीट मिळालेली कागद आमच्याकडे आहेत, मुख्यमंत्र्यांची रिसीट मिळाली कागद आमच्याकडे. मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली होती का? त्यांना हे प्रकरण माहिती आहे का? बेसिक हो, मुख्यमंत्र्यांना आम्ही दाद मागितली. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं याच्यामध्ये. हे बघा साहेब, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र हे बघा. कुणाकुणाला पत्र लिहिले? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. म्हणजे आम्ही केव्हापासून पाठपुरावा करतोय हे. मला एक गोष्ट सांगा की मुख्यमंत्र्यांची आणि या शेतकऱ्यांची भेट झाली होती का कधी? मुख्यमंत्र्यांची आणि या शेतकऱ्यांची भेट झाली नाही.
शेतकऱ्याने वारंवार वेळ मागितला, मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही. उलट मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा कधी अप्रोच व्हायचा प्रयत्न झाला तेव्हा मध्येच काही लोक आले आणि त्या लोकांनी चला मानेसाहेब तुमचं काही असलं तर सांगा, या पद्धतीने झालं. पण एका व्यक्तीला तुम्ही मॅनेज करायचा प्रयत्न कराल, पण इतर व्यक्तींचं काय, जे मूळ शेतकरी आहेत. दादा तो एक कागद दाखवा की ज्याची नोंदच नाही सातबाऱ्याला. म्हणजे एका व्यक्तीने 5-6 वेळा अनुदान घेणं हा एक भाग झाला, पण ज्याची जमीनच नाही सातबाऱ्याला, हे बघा याची जमीनच नाहीये. नेता गट नंबर लिहिणं अपेक्षित आहे की कोणत्या गट नंबरमध्ये आणि किती जमीन आहे ते अपेक्षित आहे लिहिणं, ते लिहिलेलंच नाहीये. या शेतकऱ्याचं नाव आहे नेताजी तानाजी शिंदे. गट नंबर नाही, सर्वे नंबर नाही, जमीन किती गेली त्याची नोंद नाही. आता याच्यात अजून एक अभिजित भैया की प्रत्येक ठिकाणी तुम्ही एकूण रक्कमचा आकडा बघता बरं का. एक अशी ठिकाण आहे की ज्याच्या काय शिवाजी दादू कांबळे नोंद नाही, 300 गटात नोंद नाही. हा. आणि त्याने पैसे काढलेत बांधकामात. शिवाजी दादू कांबळे नोंद नाही आणि बांधकामाचे पैसे काढले. असंच हे बघा, पाईपलाईनच नाही, नजीम महम्मद शेख यांची पाईपलाईनच नाही, पैसे उचलले. नेताजी तानाजी शिंदे जमीनच नाही तर पाईपलाईन कुठून करतील, पण पाईपलाईन काढली. विशेष अख्ख्या भागातच पाईपलाईन नाहीये, त्याच्या शेतात सोडा अख्ख्या भागातच पाईपलाईन नाहीये. गोरख मारुती माळी पाईपलाईनचे पैसे उचलले, पण पाईपलाईन नाहीये, पाईपलाईन नसल्याचं पत्र द्या सरकारचं. विमल गोरख माळी पाईपलाईनचे पैसे उचलले, पाईपलाईन नाही त्या गावामध्ये, पाईपलाईनचा कुठलाही मार्ग तिथून जात नाही. आणि या सगळ्यांनी असे किती उचलले, 9,38,00,000 रुपये उचलले गेले. या सांगा की ज्या वेळेला हे एवढे सगळे पैसे उचलले गेलेले आहेत, तर आता त्या भागामध्ये पाईपलाईन हे पैसे अधिकाऱ्यांनी उचलले गेलेत की ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून पैसे उचलले? सरसकट पैसे नाही मिळाले. सरसकट पैसे मिळाले असते तर मग एवढं भांडायची काय गरज पडली असती. अहो ज्यांची जमीन आहे त्यांना नाही मिळाले, ज्यांची जमीन नाही त्यांना मिळाले. ही लोक कोण आहेत, कोणाच्या जवळची? ही लोक एक शिंदे साहेबांच्या जवळची, एक फडणवीस साहेबांच्या जवळची. कारण या दोघांचे म्होरके, भाजपचा एक म्होरक्या आहे आणि शिंदे गटाचा एक म्होरक्या आहे. भाजपचा म्होरक्या आहे तिथला माने, शिंदे गटाचा म्होरक्या आहे चरण चौरे, आणि खाली त्यांची माणसं आहेत आणि ते सगळे लाभार्थी आहेत. ही लाभार्थ्यांची जी टोळी आहे ती सरकारच्या मर्जीतली टोळी आहे. आमचं म्हणणं आहे, आमचं अजूनही म्हणणं आहे की सरकारने याची चौकशी लावली पाहिजे. कारण 2.5 किलोमीटरमध्ये जर एवढे पैसे निघू शकतात तर 59 किलोमीटरमध्ये किती असतील? मला हे जे कागद जे बाहेर काढले आहेत, इथं जवळपास मला असं वाटतं हा अख्खा टेबल भरून कागद आहेत, एवढे कागद दिसत आहेत. खाली आम्ही काढलेच नाही. अच्छा, गठ्ठेच्या गठ्ठे आहेत त्याचे आमच्याकडे. हे सगळे आम्ही म्हणजे त्या हे एवढे कागद ह्या मानेंनी जमा केले. आणि हे 10वी पास आहेत, हे 10वी पास आहेत. यांनी काय पण हे एवढे सगळे कागद जमा करून एवढे काय? हे याच्यासाठी केलं कारण त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना मिळाला नव्हता आणि तो मोबदला मागायला गेल्यावर त्यांना, कारण हा दुसरा जो माने आहे, जो दुसरा माने जो शिंदे गटाचा फडणवीसांच्या जवळचा आहे, त्याने यांना तो मोबदला मिळणार नाही याची व्यवस्था केली, किंबहुना यांना अधिकचा त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून यांनी ही माहिती काढायचं ठरवलं आणि त्यातनं ही सगळी माहिती बाहेर आली. तुम्ही माने साहेब ते कागद आता तुम्ही दाखवलेत, मला सांगा तुमची जमीन किती गेली? माझी जमीन मी गट नंबर 318 मध्ये 18 गुंठ गेलेले आहे सामायिकमध्ये. त्याचं मला त्यांनी निवड्यात नाव नाही म्हणले, डोले साहेब, सचिन डोले. मला एक गोष्ट सांगा, एकूण जमीन किती गेली? आणि माझ्या आईची गेली 25,000. त्या आईच्यात मी माझा निवाडा त्यांनी केला नाही. मग मी माझ्या आईचे पैसे काय मिळाले नाहीत आणि बहिणीने माझ्या मोहोळ कोर्टात केस घातली वाटपाची, माझ्यावर, आईवर, वडिलावर, भावावर. आणि मग हे असं झाल्यामुळे मी माहिती आधी टाकून माहिती काढायला गेलो आईची, तर ह्यांचं मला निदर्शनात आलं. हा, या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेला हे अधिकाऱ्यांकडे गेला, तुम्ही ही माहिती काढली, त्याला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? हे तुमचा निवड्यात नाव येत नाही म्हणले. काय येत नाही? आता ह्यांचे कसे तुमचं उतरावर नाव नाही म्हणले. तुमचं उत्तर नाव आहे का? 318 मध्ये आहे ना. असून पण नाही का म्हटलं? नाही म्हणले, निवड्यात तुमचं नाव येत नाही म्हणले. म्हणजे तुम्हाला दाद दिली नाही? दाद दिली नाही. ही जी लोक आहेत ज्यांनी पैसे उचलले त्या लोकांनी तुमच्याशी संपर्क साधला होता? नाही 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 नाही. त्यांची आपली गाठ नाही, आपण जवळच कोणाजवळ थांबत नाही, बोलत नाही, चर्चा करत नाही, काही नाही. उलट मला दबाव आणते. काय दबाव आणला? ही भीती घालतात ना. काय काय भीती घाल? संपवतेली, तुला उडवतेली, ठेवणार नाही ती.
आणि उडवतील संपवतील म्हणजे ही जीवाला घातपात, तुला वागू देणार नाही ते गावात. हा वसंतराव देशमुख आपल्या बीड सारखं प्रकरण होईल म्हणते, असं म्हणतात. लोक बोलतात. आणि कुठले एसपी साहेब, कलेक्टर साहेब मला भेटत नाही ते वेळेवर, कुठले आपलं गेले तर दखल घेत नाहीत. मला एक सांगा की आता हे सगळे पैसे जे आहेत ते तुम्हाला किती पैसे मिळणं अपेक्षित होतं? तुम्हाला कल्पना आहे का की किती नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं, का तुम्हाला त्याची काही कल्पना नाही? तिची काय आपल्याला आठवण नाही. ती माझं 318 ती कोर्टात गेले. अच्छा, मला आता एक गोष्ट सांगा की तुम्ही हे सगळे कागद घेऊन कोणाकोणाला भेटलात आतापर्यंत? मी आतापर्यंत अधिकाऱ्यांना सगळ्यांना भेटलो. सगळे अधिकारी? हा, मुख्यमंत्र्यापासून पाक राष्ट्रपतीपासून सगळ्यापर्यंत अर्ज दिले आतापर्यंत. आणि शेवटी मी सुषमाताईकडे आलो, मला कुठं न्याय मिळेना आणि मातोश्री गेले. अच्छा, मग तुमचं गाव कुठलं? पेनूर. पेन्नूर गाव. पेनूर. किती किलोमीटर मधले हे सगळे प्रकरण आहेत? ही मला काय ती किलोमीटरचं काही सांगता येत नाही. अच्छा, ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा की आता हे म्हणजे मोहोळ ते पंढरपूर किती किलोमीटरचा मार्ग आहे? 59 किलोमीटरचा रस्ता मंजूर झाला होता. 59 किलोमीटरमध्ये जो यांचं गाव आहे, जिथे बाधित क्षेत्र आहे, ज्याची आपण आत्ता चर्चा करतोय, ते हार्डली 2.25 ते 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटरमध्ये किती पैसे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने साधारण 110 कोटी. जास्त होते. जास्त होते. हो, हे 1.25 कोटी जास्त होते तेव्हा का? हा, नाही 1.25 कोटी वरचा हिशोब लागतोय. हा. आणि हे खालचं वेगळं आहे. ही वाढीव केली. आता जर 2.25 किलोमीटर मध्ये जर एवढे पैसे, तर 59 मध्ये किती, याचं गणित फडणवीस साहेबांनी सभागृहाच्या पटलावर सोडवावं. आणि सभागृहाची दुर्दशा अशी आहे की विरोधी पक्ष नेता नाही, त्यामुळे बाहेर बोलायला लागते आम्हाला. तुम्हाला अपेक्षा आहे का ह्या सगळ्या प्रकरणात दाद मिळेल? कारण की तुम्ही बघताय की अमिडिया कंपनीमध्ये काल कोर्टानं विचारलं की पार्थ पवारांना वाचवलं जाते का, त्याच्यामध्ये अजून पण काही कारवाई झालेली नाही पार्थ पवारांवर, जे 99% कंपनीचे भागीदार आहेत. आता हे सगळं शेतकऱ्यांची आता यांनी काढलं म्हणून हे शेतकऱ्यांची फसवणूक झाली हे कळलं. अजून किती शेतकरी 59 किलोमीटरमध्ये अशा मोबदल्या विना राहिलेत त्याची काही यादी नाहीये, कारण त्याची काही माहिती आपल्याकडे नाहीये आता. तर तुम्हाला अपेक्षा आहे का की याचा काही न्यायनिवाडा होईल? सध्या जी काही राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजींची जी काही आत्ताची जी पद्धत आहे कामाची, ते माझीच बॅट, माझाच बॉल आणि मीच शतकवीर आणि माझी कुणी विकेटच काढू शकत नाही, म्हणजे इतका तो त्यांचं कॉन्फिडन्स लेव्हल वाढलेली आहे. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये याच्यात काय होईल का, या प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय की माझ्या इच्छाशक्तीवर आणि या शेतकऱ्यांच्या लढण्याच्या एकूण ते किती तग धरू शकतात यावर अवलंबून आहे. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझी मुलं, माझी घरची मी नाही व्यवस्थित सांगा, काय घाबरून नका, नीट सांगा. आम्ही सगळी घरातले असतो. घरी माझी 2 मुलं, 2 मुली आणि माझी मिसेस. मग आता तुमचं क्षेत्र एवढं गेलं, आईच्या नावाचं गेलं, तुमच्या नावाचं गेलं ते क्षेत्र, तर त्याच्यामध्ये तुम्ही आधी कसत होतात का जमीन? कसं तू राहायलाच आहे मी तिथे. अच्छा, मग तुम्हाला आता त्याचा काही तुम्हाला फायदा तोटा काही मिळाला नाही, काही पैसे मिळाले नाहीत, मग आता तुमचं घराचं काम, घर कसं चालतंय तुमचं? आम्ही आपली मजुरी, जनावर हे करून आपले हे करतो. ही जर जमीन तुमच्याकडे असती तर तुम्हाला जास्त फायदा झाला असता? झालाच नाही, चांगले, माझी व्यवस्था सुधारली. पैसे जर मिळाले असते तर परिस्थिती सुधारली असती. सुधारली. मुलं काही शिकतायत का तुमची? आहेत की शाळेला. बघा, असं आहे की ते अजून पण म्हणजे सामान्य शेतकरी आहे का, गाव खेड्यातून आलेले आहेत, बोलताना पण ते एकदम विचार करतायत की काय सांगावं काय सांगू नये. त्यांची आता परिस्थिती अशी आहे की ते ज्या पद्धतीने नागपूरला आले, येतानाही ते प्रचंड घाबरलेले होते. त्यांना असं वाटत होतं की रस्त्यात आपल्यासोबत घातपात झाला तर काय करायचं, कारण ते 2 दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव साहेबांना भेटायला आले होते. नेमकं त्याच वेळेला त्यांचं शेतातली जी काही इलेक्ट्रिसिटी आहे, लाईन आहे, त्याची वायरिंग तोडणं, तिथलं कनेक्शन इकडणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता ते त्रासलेले आहेत, परंतु लढायचं त्यांनी ठरवलेलं आहे. या सगळ्यांमध्ये गोंधळ असा उडतो प्रत्येक वेळेला की आपण काही बोललो आणि घरी आपलं कुटुंब आहे, कुटुंबावर जर अचानक हल्ला झाला तर काय करायचं, परंतु लढायचंही आहे आणि कुटुंबही वाचवायचं आहे. अशा दुहेरी संघर्षामध्ये अडकलेली माणसं आहेत. काय तुम्हाला भीती होती इकडे येताना? पण होती की, नजर देऊन जायची सारखी, कुठं जाते कुठं जाते. ऍक्च्युली आम्ही ही कागदपत्र आणायची म्हणले तर साखरेच्या ठेक्यात बांधतोय
आणि गाडीवर मोहोळच्या टोल नाक्याच्या पुढे येतोय अंधारात संध्याकाळी आणि नंतर तिथून स्थितीत ही सगळं वाल्मिक कराड व्हायला लागले पेदरमध्ये. एवढी भीती आहे. भीती आहे. तुमची लाईन का बरं कापली? लाईन मुद्दाम इथं मी मातोश्री भेटून गेलो ते सकाळ उठून 7ला साहेब आली घरी लगेचच. ती लाईन कापायला लागली लगेच तारा तोडून रिकाम. माझं पाणी बंद, जनावर मेली पाहिजे, माणसं पाण्यावर सरपडली पाहिजे. यांचं ते ही कुठं जातोय मग आज इकडे यायचं मला येणं होत नव्हतं ना. ते आधी सगळं आडवं करते. तुम्ही बिल भरलेलं होतं तरी सुद्धा माझं कोटेशन बिशन मंजूर आहे तरी पण कापलेलं आहे. इकडून अडवते ती तिकडून अडवते ती. ही सगळं राजकीय षडयंत्र आहे. घरचे आहेत का व्यवस्थित का ते पण घाबरले? नाही घाबरते काय, भीती आहेच. फोन करतेत कुठं आहो काय. तुम्हाला बाहेर फिरताना तुमच्या सोबत कोण असतं का? असतंय, माझा मुलगा असतो आणि माझे नातेवाईक बी असते. मी एकटा फिरत नाही कुठं. तुम्हाला गरज वाटते तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे किंवा काय? मिळालं पाहिजे ना. हे काय साधा खेळ आहे काही, घोटाळा मोठा आहे. हे वाल्मिक संतोष देशमुखचं झालं की माझं काय करावं येणार आहे. उद्या काय उचलून नेलं तर काय करायचं. ही भीती आहे माझ्या मुलाला, मला, माझ्या नातेवाईकाला. तुम्ही आता मग नागपूरमध्ये येतात, आता कदाचित मुख्यमंत्री पाहतील तुमची ही सगळी प्रेस त्यांनी बघितली असेल आतापर्यंत त्यांच्या रिपोर्ट. तुमचं काय मागणी काय मुख्यमंत्र्यांनी? हे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्याच्यावर ही सगळी कारवाई झाली पाहिजे. ही सगळं वसूल झालं पाहिजे. माझं हक्काचं निवाडा झालं नाही, त्यांचं निवाडा कुठल्या बेसवर केले. यांचं निवाड होते, तुमचं माझं काय होत नाही. तुम्हाला तुम्ही हे सगळं मातोश्रीवर जाऊन आलं किंवा इकडे येतं असं म्हटल्यानंतर अधिकाऱ्यांनी निवडायसाठी काय तुम्हाला फोन बिन केले? नाही कोणाचा फोन नाही, मी कोणाचा फोन बी उचलत नाही, फोन बी येत नाही, मी बोलत बी नाही फोनवर. साहेब सर नाही, मी फोनवर बोलतच नाही. तर ही परिस्थिती होती. मोठं प्रकरण आहे कारण की ते समजून घेणं पण कठीण आहे. खूप सारे कागद आहेत, आपण बघतोय की अख्ख्या टेबलवरती कागद आणि सातबारे, त्याचे उतारे त्यांनी. आणि एक महत्वाची बाब काय की हा साधा सामान्य शेतकरी आहे. या शेतकऱ्याने मला असं वाटतं की अशिक्षित शेतकरी आहे, पण माहिती अधिकाराचा वापर करून सरकारच्या अख्ख्या यंत्रणेला त्यांनी काय एक्सपोज केलेला आहे, पर्दाफाश केलेला आहे. यंत्रणेमधले अधिकारी कशा पद्धतीने काम करतात, लोक कशा पद्धतीने काम करतात, हे काय मंत्र्यांच्या जवळचे लोक कशा पद्धतीने काम करतात. हे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांच्या स्वतःच्याच फेसबुक पेजवरती आहे. चरणराज चौरे, शिवसेना जिल्हा प्रमुख सोलापूर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुद्धा स्वतः यांनीच पैसे ते घेतल्याचा आरोप जो आहे तो या मारुती माने आणि सुषमाताईंनी या सगळ्या प्रेसमध्ये केलेला आहे. नाही, कागदपत्र दाखवलेले आहेत. आपण आता चरणराज काय चौरे जे आहेत त्यांना विचारायला लागेल, म्हणजे बाय प्रोसिजर त्यांना विचारावं लागेल की असे तुमच्यावरती आरोप आहेत, तर ते झाले नाही झाले अधिकाऱ्यांना विचारावं लागेल. तर हे त्यांचा स्वतःचा फोटो पण आहे उपमुख्यमंत्र्यांसोबतचा, त्यांचा डीपी आहे नाही का. तर मला असं वाटतं की हे सगळे बाब जे आहे ते आता समोर आल्यानंतर सरकार यामध्ये काय भूमिका घेते. बेसिकली हा सगळा जो काय न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी जी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती आहे. कारण त्यांच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं सगळा घोळ घालून ज्यांचा अधिकार होता त्यांना पैसे न देता, जे लोक ज्यांची जमीन नाही आहे, ज्यांची पाईपलाईन नाही आहे, ज्यांची झाडं नाही आहेत, का ज्यांची घरं तिथं होती ती 3-3 वेळा पाडल्याचं दाखवण्यात आलं, अशा पद्धतीने पैसे उचलले आणि पूर्णपणे सरकारच्या पैशांवरतीच डल्ला मारलेला आहे, तिजोरीवर डल्ला मारलेला आहे. त्यामुळे आता बघायचं की कारवाई काय होतीये. धन्यवाद सुषमाताई आणि मानेसाहेब, तुम्ही हिमतीनं खरं तर शेतकरी हे लढलेले आहेत. त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने कागद गोळा केले मला त्याचं कौतुक वाटलं, कारण शिकलेल्या लोकांना सुद्धा इतक्या मोठ्या पद्धतीने कागद गोळा करता येत नाहीत आणि ही वस्तुस्थिती आहे. 70 फाईल येते काय 70 फाईल येते, 70 घोटाळे केलेले 70 लोकांच्या फाईल येते मोठ्या. एक नाही 2च सॅम्पल आणलेत. मी आज 2 सॅम्पल आणले. किलोमीटर मधलं एक सॅम्पल दाखवलं आम्ही आपल्याला. चरण चौरे आणि रमेश माने, 2 नेत्यांची, 2 मुरके असणाऱ्या 2 माणसांचं. पण अशा 70 लोकांच्या फाईल आहेत. 7.5 कोटीचे आहेत, काय 13 कोटीचे आहेत, काय 5 कोटीचे आहेत. मला तुमचं खरंच कौतुक वाटतं. न शिकलेल्या माणसाने एवढं सरकारच्या एवढं सगळं करणार काय आता या सगळ्या घोटाळ्या करणार. मी घाबरत नाही, पुढं लढा खेळणार. मला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार. सामान्य माणसाची ताकद ही अशी असते. सामान्य माणूस तो नायक मधला एकदा सामान्य माणूस काय पेटला की चिडला की अशा पद्धतीने कोर्टात पण गेले का काय काय एक
दाखल केली मुंबईत कोर्ट 48/05/2023. हे तोंडपाट आहे, हे सगळंच तोंडपाट आहे. ही तुम्हाला आम्हाला समजत नाही काय, ही काय डोकंही होतंय, चक्कर होतंय आकडे बघून. माझा पुरा अभ्यास आहे. मी 16,000-17,000 सालापासून आज ताग्यापर्यंत मी माहिती अधिकाऱ्यात माहिती काढतो. किती पैसे लागले कागद गोळा करायला? काय त्याचा आकडा सांगता येत नाही. भरपूर गेले माझं. एक ऑडिट रिपोर्ट मागितला 2 वेळा, पहिल्यांदा देत नाही ते, आपल्याला देत नाही ते, जेव्हा मग ते कुठं जायची माहिती अधिकारात, तेव्हा ऑडिट रिपोर्ट दिला नाही. आणि 4 हेल्पाट लावतात अधिकारी. हा नाहीतर मग ते 353 तुमच्यावर दाखल करीन आम्ही. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून 353 करतो मग ते दाखल सरळ. ही परिस्थिती आहे. बरेचसे माझे सहकारी थांबले, त्यांनाही हे सगळं जाणून घ्यायचं आहे नेमकं काय आहे. पण आपण बघूयात की आता शेवटी बावनकुळे साहेब याचा काय निवड करतायत. अधिवेशनामध्ये सुद्धा याचे प्रसाद उमटण्याची शक्यता नाकारता येते. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबईत.